4,000 कोटींचा महामार्ग, पण शाळकरी मुलांच्या जीवाची किंमत शून्य. शिंगोली तिऱ्हे इथं रोज मृत्यूला चुकवत राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांची हृदयद्रावक कहाणी. नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्यभिडू. बातमी सुरू करण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही सत्यभिडू चॅनलवर नवीन असाल तर अशाच निर्भीड, रोखठोक आणि जनहिताच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ Instagramवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी बेल आयकॉन नक्कीच दाबा. तुमचा एक सबस्क्राईब आणि एक फॉलो तसंच एक शेअर आम्हाला निर्भीड पत्रकारिता करण्यासाठी अधिक बळ देतो. आज आम्ही दाखवत आहोत असा एक गंभीर प्रश्न जो प्रशासनाच्या निष्काळजीपणावर थेट बोट ठेवतो. हा आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 166. हजारो कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा महामार्ग विकासाचा प्रतीक म्हणवला जातो. पण हा विकास नेमका कोणासाठी आहे? शिंगोली तिरे इथं रोज शाळकरी मुली आणि विद्यार्थी जीव मुठीत धरून हा वेगवान महामार्ग ओलांडतात. कारण इथे ना सुरक्षित बस स्टॉप आहे, ना स्काय वॉक आणि नाही अंडरपास. एसटी बस खाली सेवा देत नसल्यानं विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना थेट राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्याशिवाय पर्यायच उरत नाही. एका बाजूला भरधाव वेगाने धावणारी वाहनं आणि दुसऱ्या बाजूला शाळेची बॅग खांद्यावर घेतलेली निष्पाप लेकरं. हा विकास आहे की मृत्यूचा सापळा? शिंगोली तिरे हे केवळ एक गाव नाहीये, तर या ठिकाणाहून 10 ते 12 गावातील सुमारे 10,000हून अधिक नागरिक बससाठी ये जा करतात. तरी सुद्धा या ठिकाणी मूलभूत सुरक्षेच्या सुविधा नाही आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? अपघाताची वाट पाहून मग स्कायवॉक उभारणार का? लोकांच्या जीवापेक्षा कागदावरील नियम मोठे आहेत का? सत्यभिडूची संबंधित विभागाला आता थेट मागणी आहे. शिंगोली तिरे इथं तातडीनं सुरक्षित बस स्टॉप उभारावा, पादचारी स्कायवॉक किंवा अंडरपासची त्वरित निर्मिती करावी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून ठोस निर्णय घ्यावा. ही बातमी फक्त बातमी नाहीये, तर हजारो नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, सत्यभिडू, मोहोळ, सोलापूर.